नमस्कार. शामराव मोकाची आता रिक्षाची परमिट बंद असली हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि याचिका ही शासनाला खारिज करावीच लागणार आहे. बरेच वर्ष ही याचिका आहे की भाषेचं ज्ञान आहे की नाही, मराठी बोलता येते की नाही, त्यालाच ते परमिट देता येतं, बिल्ला देता येतो. हे कायद्यातच आहे, ह्याच्यात काही कुणाचं काय झंझटच नाही. फक्त हे काही लोक भाषा नको, कुठली बी भाषा चालते म्हणून गेलेले ते घोळ हेच करतात. असं शासनाला कायदा करून न्यायालयात ते सादर करावं लागेल, आणखीन मग परवानगी घ्यावी लागेल. बस ह्याच्यापर्यंत काय नाही. पण भाषा ही त्याला यावीच लागते, परवाना धारकाला गाडी चालवावीच लागते, एक पाळी चालवावी लागते. हे आहे मोठा काळा बाजार. काळा बाजार हा निघूनच जाईल. पण एक टायटल क्लिअर होईल की न्यायालयात हा कायदा सादर करावा लागेल आणि शासनानं तात्काळ करावा. आणि 1 मेपासून आता रिक्षाची महाराष्ट्रात काही परमिटची गरजच नाही, कारण ई रिक्षा आहे, ई रिक्षाला परमिटच लागत नाही. हे केंद्र सरकार जेव्हा लागू करेल, दिल्ली सरकार, त्या टायमाला तो रिक्षावाला बघून घेईल, म्हणजे परमिट घ्यावं लागणार त्यांना. पण आता काही 2-4 वर्ष काय असं होत नसतं ते. आणि तात्पुरती परमिटला स्थगिती दिलेली आहे. ज्याला ई रिक्षा घ्यायची असेल तो आपला व्यवसाय करेल, मीटरनं करायचा असतो. पण महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे खाजगी वाहनातून मोठ्या पद्धतीनं प्रवासी वाहतूक केली जाते. हे धोकादायक आहे. आणि महाराष्ट्रात काळ्या पिवळ्या टॅक्सीचे परमिट द्या आणि पालघर जिल्ह्यासाठी 1000 टॅक्सीची परमिट द्या. 6 सीटर टॅक्सीला शासन भाडं ठरवून देतं, काळ्या पिवळ्या टॅक्सीला. कूल कॅब ह्याला बी शासन भाडं ठरवून देतं आणि 4 चाकी टॅक्सीला बी भाडं ठरवून देतं. तर पालघर जिल्ह्यासाठी टॅक्सीची 1000 परमिटं महाराष्ट्र दिन 1 मेपासून द्या म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की शासनानं रिक्षा टॅक्सी परमिटचा आता काही प्रश्न राहिला नाही. रिक्षावाला बिन परमिटची रिक्षा चालवणार आहे ई रिक्षा घेऊन. पण शासनानं बेकायदेशीर जी वाहतूक चाललेली आहे, मोठ्या पद्धतीत आहे, धोकादायक ठरलेली आहे, त्यासाठी शासनानं विशेष बाब म्हणून पालघर जिल्ह्यासाठी 1000 टॅक्सीचे परवाने, त्यांची मौखिक परीक्षा घ्या आणि टॅक्सीचेच परवाने द्या. ज्यांच्याकडं टॅक्सी चालवण्याचं लायसन आहे, बिल्ला आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, राशन कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत आणि जो मराठी बोलतोय त्याला टॅक्सीची परमिटं पालघर जिल्ह्यासाठी 1000 परमिटं द्या म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण पत्र दिलेलं आहे, मागणी केलेली आहे. तर ही वाहतूक व्यवस्था सुधारली जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पण पालघर जिल्ह्यासाठी 1000 टॅक्सीची परमिटं द्या, काळी पिवळी टॅक्सी.